तिथं ज्या वेळेला 2011 साली माझं डीएड झालं त्यावेळेला टीईटीची परीक्षा झाली। त्या भडव्यांनी टीईटीच्या परीक्षेमध्ये 4-4, 5-5 लाख रुपये घेऊन ते पेपर विकत घेतलेले होते। आता आम्हाला समजलं की आम्हाला नोकरी का लागू शकली नाही। आम्हाला हे पेपर फुटल्यानंतर कळालं की आपल्यात क्वालिटी होती पण पैशाची क्वालिटी या प्रस्थापितांच्याकडे होती, त्यामुळं आपल्याला नोकरी लागू शकली नाही। आणि तरी सुद्धा सदाभाऊ काल बरळतो कसा की ही सुद्धा सगळी जी पोरं हाय आता सगळे म्हणतात म्हणून हे सध्या आपल्याला काय म्हणतोय तो भाजपचा दलाल आहे, दलाल। आणि आपल्याला काय म्हणतोय माहितीये का, ही सगळी जी आहे ती ही नक्षलवादी आहे ती। अरे त्या भडव्याला मला सांगायचंय सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तू पाय टाकला, तुझा पाय तिथंच नाही काढला तर अवलाद सांगणार नाही। अरे तू ज्या वेळेला निवडून या लोकसभा मतदारसंघामध्ये उभा राहिला, या लेकरा बाळांची शिक्षण बंद करून तुझ्या या डबड्यामध्ये 10-5 हजार रुपये, कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये, कोणी 100 रुपये टाकले, तेव्हा तू कुठं बोलायला लागला भडव्या? मला तुला सांगायचंय या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या मतदारसंघातलं घेतलेलं पैसे महागारी दे आणि मग या लेकरांना नक्षलवादी मान। अरे खरा नक्षलवादी शासनाचं पैसे हाणणारा आणि कडकनाथ कोंबडीमध्ये 200 कोटीचा घोटाळा करणारा खरा तर चोर तू। आणि या सांगोल्यामधील या आमच्या सांगोल्यातल्या गरीब जे रोज करून खातोय, घरातल्या कोंबड्या येऊन हातीला कापतोय, त्याचं बिल तुला देता आलं नाही। 5 रुपयाचा कोंबडी चोरतो, आमच्या पोरांना म्हणतो नक्षलवादी। तुझ्या बंगल्यावर तुझा बंगला कुठं आहे मला माहित आहे, तू कुठं उतरतोय तू मला माहित आहे, तुझी ग्रामसभा कुठं भरते ते मला माहित आहे। अरे सांगलीमध्ये 10 वर्षे ऊसतोडी केलेले जे अवलाद आहे नाही, तुझ्या घरावर हे विद्यार्थी सगळी सोड ना आणि तुझा राजीनामा घे ना, तर अवलाद सांगत नाही। एकच मिनिट की तुकाराम सुपेने टीईटी घोटाळ्यात 500 करोड कमवले, तर त्याचे रिव्हर्स पैसे कधी घेणार आहे ही मी फडणवीसला विचारतो।